हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आता उन्हाळी पदार्थांना सुरुवात करायची आहे. तर सर्वात प्रथम आहे ना मला वडे बनवायचे आहे. तर मग आता इथे वडे बनवायचे, चला तुम्हाला पण दाखवते. वडे बनवायचे आहेत. तर मग मी काय केलं, रात्री पहाटे 3 वाजता डाळी भिजत घातल्या आणि मग त्यानंतर आता सर्व काही सकाळी उठल्यानंतर मग डाळी पाण्यातून बाहेर काढल्या. तर आता सर्व काही चाळणीमध्येच ठेवून दिलेले आहे. तर मग मला आहे ना मिश्र डाळीचे वडे बनवायचे. तर मग आता मी येथे कोणत्या कोणत्या डाळी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. चला, आणि वडे कसे बनवायचे काय ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी मी वडे बनवलेले होते, सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं कसं बनवलं काय बनवलं. आणि आता ह्या वर्षी पण आता उन्हाळ्याचा पहिला पदार्थ मी ना वडेच बनवत असते. मग त्यानंतर बाकीचं जे आपल्याला काही उन्हाळा पदार्थ बनवायचे आहे तर मग ते बनवत असते. तर आता येथे मी आता सर्वात प्रथम आता वडे बनवायला घेतलेले आहेत. तर चला तुम्हाला डाळी कोणत्या कोणत्या घेतल्या ते पण दाखवते. आणि येथे शंभू पण आलेला आहे. तो मला म्हणतो बघू बघू. शंभू हाय कर. हाय हाय कर. काय ते काय ते काय ते बघू दे. हाय. आता येथे ना पाण्यातून डाळी सर्व काही काढून घेतलेल्या आहे. तर सर्व चाळणीमध्ये डाळी ठेवून घेतलेल्या आहे. तर मग त्यामधलं आहे ना पाणी निघून जाण्यासाठी मी आता येथे डाळी सर्व चाळण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. तर येथे बघा, हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे, मठाची डाळ आहे, मुंगाची डाळ आहे आणि थोडी अशी उडदाची डाळ टाकलेली आहे. म्हणजे असं थोडं मिक्स होण्यासाठी हे बघा थोडी टाकलेली आहे. तर डाळींचं प्रमाण आहे ना, सर्व काही मी पावशेर पावशेर डाळी घेतलेल्या आहे. तर मग उडदाची डाळ थोडी घेतलेली आहे. तर येथे आहे ना लसूण टाकायचं आहे. वड्यांना लसूण टाकायचं आहे. खूप छान अशी चव येत असते लसूण त्यामध्ये टाकल्यानंतर. तर आता येथे बघा, लसूण आहे ना जुनाच लसूण आहे. तर मग हातावरती चोळला तरी पटकन असं त्याचं टरखल निघून जातं. तर मग येथे मी सर्व काही लसूण आता चोळून घेत आहे. वड्यांसाठी थोडा भरपूरच लसूण टाकलेला आहे. तर मग आता येथे सर्व डाळींचं पाणी पण निथरून गेलेलं आहे. तर मग मी एक डब्बा घेतलेला आहे स्टीलचा. तर त्यामध्ये सर्व डाळी टाकून घेतल्या. तर मग मिस्टरांकडे पण दळायला दिलेले होते. तर हे बघा, खूप छान असं दळून आणलेलं आहे. तर मग रवाळच थोडं दळायचं, म्हणजे आपल्याला वडे पण छान असे काढता येतात. तर मग मी काही वडे ना झारून करणार आहे, तर काही तोडून हाताने तोडून करणार आहे. तर चला मग आता सर्व काही आता एका टोपल्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर मग यामध्ये ना सर्व काही पीठ काढून घेतलं आहे डाळीचं. मग आता थोडंसं लाल तिखट दळून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता येथे ना हिरवी मिरची पण दळून घेतली आहे. येथे ओवा जिरे याची पूड बनवली आहे आणि हळद घेतली आहे, आपलं मीठ घेतलं आहे. आणि येथे ना कोथिंबीर पण छान अशी कट करून घेतलेली आहे. तर मला ह्या वर्षी ना थोडंसं हिरव्या मिरचीचेच बनवायचे आहे. तर मग मी आता थोडी बनवून बघणार आहे. तर मग थोड्याच डाळी पण घेतलेल्या आहे, पावशेर पावशेर अशा डाळी घेतलेल्या आहे. आणि मग आता हिरव्या मिरचीचंच आता वडे बनवून बघायचे कसे होत्या काय ते सर्व काही छान असं आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेतली आणि थोडी लाल असं येण्यासाठी थोडी लाल मिरची टाकायची. आता ओव्या जिऱ्याची पूड बनवलेली होती ती पण टाकून घेऊ आपण त्यावर. हळद पण टाकून घेऊ आता. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ आपण त्यात. आता एवढा हिंग घेतलेला आहे तर त्यावर हिंग पण टाकून घेऊ. बस टाकलं का? शंभू पण मला मदत करू लागू राहिला. काय करतोय शंभू? शंभू काय करतोय? काम करतो का? सर्व काही मसाले टाकून घेतल्यानंतर आता त्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे मी. काय करतोय?
हां बस. आता कोथिंबीर टाकल्यानंतर सर्व काय आता मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्यानं मिक्स करून घेत आहे मी आता. हे बघा आता छान असं सर्व काही मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला वडे पण काही हाताने तोडून घ्यायचे आणि काही झारून घ्यायचे. तर चला तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, कसे वडे करते काय ते सर्व काही बघा. आता ना टेरेसवर आणले, काल सर्व काही स्वच्छ धुवून काढलेलं होतं टेरेस. तर आता इथे ना सावली आहे, तर सावलीच्या याच्यामध्येच आता थोडेसे वडे झाडून घ्यायचे आणि पाटावरती काही तोडून घ्यायचे. तर आता इथे सर्व काय आता वडे झाडून घेते. माझ्या वड्याची चाळणी नाही, तर मग अशी किसणीच्या साहाय्यानंच आता झाडून घेणार आहे. आता इथे बघा टेरेसवरती सर्व काही घेऊन आलेले. तर मग सकाळी ऊन कमी असताना मग पटकन असं सर्व काही कामं पण होत असतात. तर मग सावलीमध्येच मी थोडं पटकन करून घेतलं. तर येथे ना वडे पण झारून घेतलेले. तर आता येथे सावलीमध्येच हाताने तोडायला घेतलेले आहे. तर येथे बघा हाताने तोडलेले वडे ना खूप छान लागत असतात. तर मग मी थोडे ना झारून पण केलेले आहे. तर कधी आपल्याला झारलेले वडे पण करण्यासाठी तर मग आता येथे पाट घेतलेला आहे. तर पाटावरती ना हाताने तोडून घेत आहे मी छान असे. जर तुम्हाला पण असे वडे करायचे असतील तर नक्की असे ट्राय करून बघा. तर खूप छान असे वडे लागतात. तर येथे ना सर्व काय आता पाटावरती तोडून घ्यायचे आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पण बघा. येथे ना वडे बनवत होते, तर शंभू पण मागे मागे आलेला होता. तर त्याला पण वडे करायचे होते. तर येथे बघा त्याला आहे ना थोडं बोलले तर राग पण आलेला आहे. आपण जसं काम करतो ना तसं मुलांना पण वाटतं का आपण पण थोडंसं मदत करावं. पण मदत करायला जातात पण वाढवे पण जास्त करतात. त्यामुळे मग थोडंसं त्याला बाजूलाच बसवलं आणि मग येथे ना पटपट असं वडे पण करून घेतलेले आहे. तर सर्व काही हाताने पण आता तोडून घेतलेले आहे आणि चाळणीच्या साहाय्यानं झारून पण घेतलेले आहे. तर येथे बघा तर पाटावरती काही कमी पडले तर मग थोडं कागदावरती पण थोडे असे हाताने तोडून घेतलेले आहे. आता येथे ना ऊन पण छान असं कडक पडलेलं आहे. तर आता येथे ना दिवसभरामध्ये छान असं वडे वाळून जातील. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा. बाय.